इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी प्रथम भाषा कुमार भारती इयत्ता 10वीच्या प्रस्तावित आराखड्यानुसार नमुना उत्तरपत्रिका क्रमांक 3 दिलेले आहे। पहिल्या विभागामध्ये पहिला विभाग घेण्यापूर्वी आपल्याला कृतीपत्रिकेत काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांचं काटेकोर पालन करायचं आहे। जवळजवळ 5 सूचना दिलेल्या आहेत। एकूण गुण आपण या ठिकाणी 80 गुणांसाठी ही कृतीपत्रिका आपल्याला देऊ इच्छितो, जेणेकरून आपल्याला बोर्डाच्या दृष्टिकोनातून सराव व्हावा, हा खरा दृष्टिकोन आपल्याला या ठिकाणी साकारायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पहिला गद्य या विभागामध्ये आपल्याला काही घटक अभ्यासायचे आहेत। विभाग क्रमांक 1 या विभागामध्ये जवळजवळ आपल्याला काही पठित गद्य विभाग आणि या पठित गद्य विभागामध्ये आपल्याला प्रश्न पहिला उताऱ्याच्या आधारे कृती करा असा प्रश्न दिलेला आहे। त्यानुसार या ठिकाणी आपल्याला उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे। उताऱ्याच्या आधारे कृती करत असताना पहिल्या भागामध्ये वैशिष्ट्य विचारलेले आहेत। त्या वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला वसंत ऋतूचा स्पर्श, या वसंत ऋतूचा स्पर्श यामध्ये 2 वैशिष्ट्य आपल्याला लिहायचे आहे। पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, या कॉलममध्ये या ठिकाणी लिहायचं आहे। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, वसंत ऋतूचा स्पर्श याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे संजीवक, पहिलं वैशिष्ट्य आहे संजीवक आणि दुसरं वैशिष्ट्य आहे विलक्षण जादुई, हे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल। अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी हे कॉलम भरायचे आहे। त्यानंतर दुसऱ्या विभागामध्ये आपल्याला खालील वाक्यांच्या साहाय्याने गवताचे पाते आणि पिकलेले पान यांच्या कृतीतील फरक स्पष्ट करा व तक्ता पूर्ण करा। तर या ठिकाणी आपल्याला तक्ता दिलेला आहे। पहिल्यांदा अ विभाग गोड स्वप्न बघणारे, आ विभाग स्वतःला रसिक समजणारे, ई विभाग कर्णकटू आवाज सहन न होणारे आणि दीर्घईमध्ये स्वतःला उच्च पदस्थ समजणारे। याच्यात 2 कॉलम केलेले आहेत। या 2 कॉलममध्ये आपल्याला पहिल्या कॉलममध्ये गवताचे पाते आणि दुसऱ्या कॉलममध्ये पिकलेले पान हे घटक आपल्याला या ठिकाणी भरायचे आहे। गवताचे पाते आणि पिकलेले पान। तर पहिल्या गवताचे पाते या घटकामध्ये 1 क्रमांक दिलेला आहे, इथे लिहायचं आहे गोड स्वप्न बघणारे, गोड स्वप्न बघणारे गवताचे पाते। त्याच्या खाली लिहायचं 2 कर्णकटू आवाज सहन न होणारे, हा ई भाग आहे। कर्णकटू आवाज सहन न होणारे हे गवताचे पाते या कॉलम मध्ये लिहायचे आहे। 1 गोड स्वप्न बघणारे आणि 2 कर्णकटू आवाज सहन न होणारे। दुसऱ्या कॉलम मध्ये लिहायचं आहे, लक्षात घ्या, पिकलेले पान, याच्यात स्वतःला रसिक समजणारे पिकलेले पान याच्या खाली लिहायचं आहे। त्यानंतर त्याच्याच खाली या ठिकाणी दुसरं उत्तर लिहायचं आहे स्वतःला उच्च पदस्थ समजणारे, स्वतःला उच्च पदस्थ समजणारे हे घटक या ठिकाणी आपण भरायचे आहेत। लक्षात घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी पहिल्या पेजवरील जी मालिका आहे ती आपण पूर्ण केलेली आहे। त्यानंतर
पुढच्या भागाकडे वळत असताना आपल्याला या ठिकाणी पुढच्या भागात आपल्याला चौकटी दोन नंबर भाग दिलेला आहे. चौकटी पूर्ण करा. चौकटी पूर्ण करा. याच्यातला गवताच्या पात्याचे स्वभाव वैशिष्ट्य या ठिकाणी विचारलेले आहेत. गवताच्या पात्याचे स्वभाव वैशिष्ट्य किंवा स्वभाव विशेष विचारलेले आहेत, ते या ठिकाणी लिहायचे आहेत. पहिल्या कॉलममध्ये या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल गवताच्या पात्याचे स्वभाव विशेष. पहिल्या कॉलममध्ये लिहिता येईल स्वप्नाळू किंवा स्वप्न पाहणारा. दुसऱ्या कॉलममध्ये लिहिता येईल किरकिरा चिडखोर. किरकिरा चिडखोर. तिसऱ्या कॉलममध्ये लिहिता येईल स्वभाव विशेष चिडखोर. चौथ्या कॉलममध्ये लिहायचं आहे अरसिक. हे स्वभाव विशेष आपल्याला सांगता येतील. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रो चौकटी अगदी व्यवस्थित पूर्ण भरायच्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये चला व्याकरणाचा भाग या ठिकाणी सोडवायचा आहे. या व्याकरणाच्या भागामध्ये आपल्याला लक्षात घ्या, या व्याकरणामध्ये आपल्याला अधोरेखित शब्दांची जात ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. अधोरेखित शब्दांची जात ओळखा. इथे 2 कॉलम दिलेले आहेत, 2 वाक्य दिलेले आहेत. धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. पिकलेली पाने झाडावरून गळून पडू लागली. अशी 2 वाक्ये या ठिकाणी दिलेले आहेत. तर या पहिल्या कॉलममध्ये शब्द, तर शब्द येईल चिमणे. हा चिमणे शब्द इथे लिहायचा आहे. त्यानंतर त्याचं जात आहे विशेषण. चिमणे आणि त्याची जात आहे विशेषण. इथे विशेषण लिहायचं आहे, इथे चिमणे लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा शब्द या ठिकाणी आपल्याला दुसरा शब्द लिहायचा आहे झाडावरून. वरुण हा शब्द इथे लिहायचा आहे वरुण. आणि जात लिहायचे आहे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. तर अशा पद्धतीने हा ब्लॉग भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये विचारलेलं आहे अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. वाक्य दिलेलं आहे चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात. वाक्य दिलेलं आहे. तर अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तर वाक्य अशा पद्धतीने लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. चिंतेने फक्त कपाळावरची आठी वाढते. चिंतेने फक्त कपाळावरची आठी वाढते. तर अशा पद्धतीने उत्तर येईल. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढे विचारलेलं आहे चौथ्या भागामध्ये स्वमत. गवताच्या पात्यासारखा स्वभाव असणाऱ्या व्यक्तींबद्दल तुमचे मत लिहा. गवताच्या पात्यासारखा स्वभाव असणाऱ्या व्यक्तीबद्दल तुमचे मत लिहा. विद्यार्थी मित्रांनो स्वमत लिहित असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न समजून आशयानुरूप विचार, त्यानंतर निरीक्षण यावर आधारित स्वमत मांडणीस आपण गुणदान या ठिकाणी मिळू इच्छितो. तर अशा पद्धतीने प्रश्न समजून घेतल्यानंतर आशयानुरूप त्या ठिकाणी विचार विश्लेषण लिहायचं आहे. त्यावर निरीक्षण केल्यानंतर त्याच्यावर आधारित स्वमत मांडणी आपण या ठिकाणी गुणदान मिळवू शकतो.
तर अशा पद्धतीने या ई भागामध्ये आपल्याला हा घटक आपण समजून घेतलेला आहे. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण वळूया. या पुढच्या भागामध्ये आपल्याला विचारलेला आहे प्रश्न पहा. या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 1 परिणाम लिहा. परिणाम लिहा. तर अरुणिमाचा ऑक्सिजन साठा संपल्याचा परिणाम. अरुणिमाचा ऑक्सिजन साठा संपल्याचा परिणाम. तर इथे लिहायचं आहे परिणाम. अरुणिमाचा जीव गुदमरू लागला. अरुणिमाचा जीव गुदमरू लागला. श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले. श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले. उत्तर काय येईल? परिणाम काय येईल? अरुणिमाचा जीव गुदमरू लागला. श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले. लक्षात आलं? त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये चुकीची विधाने शोधा. अरुणिमाच्या मते आता चुकीचे विधान शोधायचे आहेत. तर चुकीचे विधान जे आहे ते आपल्याला या 4 विधानांपैकी आपल्याला सांगता येईल. प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नाही. प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नाही. तर हे चुकीचे विधान आहे, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नाही. बाकीचे या ठिकाणी वाक्य वाचल्यानंतर आपल्याला चुकीचं जे विधान आहे ते पहिल्या मध्ये दिलेलं आहे. प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नाही, हे चुकीचं विधान आहे, लक्षात. त्यानंतर पुढचा भाग आहे आकृती पूर्ण करा. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आकृती पूर्ण करा हा भाग विचारलेला आहे. आकृती पूर्ण करा. गिर्यारोहणाने अरुणिमाला प्राप्त झालेल्या गोष्टी. गिर्यारोहणाने अरुणिमाला प्राप्त झालेल्या गोष्टी. पहिल्या कॉलममध्ये लिहायचं आहे आत्मविश्वास. दुसऱ्या कॉलममध्ये लिहायचं आहे नेतृत्व. तिसऱ्या कॉलममध्ये लिहायचं आहे गट बांधणी. चौथ्या कॉलममध्ये लिहायचं आहे पोलादी कणखरपणा. तर अशा पद्धतीने अरुणिमाला प्राप्त झालेल्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा व्याकरणाचा भाग या ठिकाणी विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. व्याकरण सूचनेनुसार कृती करायची आहे. अधोरेखित शब्दांच्या विरुद्ध अर्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तर या ठिकाणी प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं. प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं. तर याचा विरुद्धार्थी शब्द वापरून आपल्याला वाक्य पुन्हा लिहायचं आहे. वाक्य अशा पद्धतीने प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे यश असते. प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे यश असते. लक्षात आलं? त्यानंतर खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. शब्द दिलेले आणि विभक्तीचं नाव लिहायचं आहे. पहिला शब्द आहे माझ्यात. दुसरा शब्द आहे गिर्यारोहणाने. माझ्यात त येईल. तर विभक्तीचे प्रत्यय सप्तमी आणि गिर्यारोहणाने नियशी. तर तृतीय विभक्ती या ठिकाणी आपण लिहायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. स्वमत लिहायचं आहे. अरुणिमाने उतार्यात दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहायचा आहे. तर प्रश्न आपण अशानुरूप समजून घ्यायचा आहे. त्यावर त्या ठिकाणी चिंतन करायचं आहे आणि तो संदेश आपण आपल्या शब्दात लिहायचा आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर चला पुढच्या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 यामध्ये विचारलेला आहे. लक्षात घ्या प्रश्न क्रमांक 2 यावर या ठिकाणी आपल्याला उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे. फरक स्पष्ट करायचा आहे थकवा आणि कंटाळा. आता थकवा याच्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये येईल शारीरिक अवस्था. दुसऱ्या शारीरिक अवस्था 2 नंबरमध्ये थकवामध्ये येईल आणखी विश्रांतीने थकवा जातो. विश्रांतीने थकवा जातो.
थकवा दूर होऊ शकतो. थकवा दूर होऊ शकतो. कंटाळामध्ये मानसिक अवस्था आहे आणि दुसऱ्या घटकामध्ये लिहायचं आहे कंटाळा कृतीत रूपांतरित होऊ शकतो. कंटाळा कृतीत रूपांतरित होऊ शकतो. असे 2 कॉलम परिपूर्ण करायचे आहेत. तर अशा पद्धतीने हा भाग सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर चला पुढे आपल्याला खालील आकृत्या पूर्ण करायच्या आहेत. त्या आकृत्या पूर्ण केल्यानंतर लक्षात घ्या खालील आकृत्या पूर्ण करा. त्यामध्ये विचारलेलं आहे आपल्याला त्या आकृत्या पूर्ण करायच्या आहेत. थकवा किंवा कंटाळण्याचा कामावर होणारा परिणाम. थकवा किंवा कंटाळण्याचा कामावर होणारा परिणाम. तर या ठिकाणी परिणाम लिहायचा आहे. हाती घेतलेल्या कामाची प्रत खालावते. हाती घेतलेल्या कामाची प्रत खालावते. लक्षात घ्या. त्यानंतर आळसाचे लक्षण असलेले दुर्गुण. आळसाचे लक्षण असलेले दुर्गुण. आळसाचे लक्षण असलेले दुर्गुण इथे लिहायचे जडता. त्यानंतर इथे लिहायचे स्थितिलता आणि इथे लिहायचे मंदपणा. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने हे कॉलम पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये चला व्याकरणाचा भाग सोडवायचा आहे. सूचनेनुसार कृती करायची आहे. लक्षात घ्या सूचनेनुसार कृती करायची आहे. तर या ठिकाणी सूचना दिलेली आहे. थकणे ही एक शारीरिक अवस्था आहे. थकणे ही एक शारीरिक अवस्था आहे. काळ ओळखायचा आहे. तर थकणे ही एक शारीरिक अवस्था आहे. त्यात आपल्याला काळ सांगता येईल वर्तमान काळ. इथे काळ कोणता आहे? वर्तमान काळ आहे. दुसरं वाक्य दिलेलं आहे ती शक्ती ओलांडली म्हणजे थकवा येतो. भविष्यकाळ करा. ती शक्ती ओलांडली म्हणजे थकवा येतो. भविष्यकाळ तयार करायचा आहे. तर भविष्यकाळ असा होईल ती शक्ती ओलांडली म्हणजे थकवा येईल. ती शक्ती ओलांडली म्हणजे थकवा येईल. म्हणजे हा भविष्यकाळ झाला. लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढे घ्या. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. स्थितिलता व कंटाळा या नामाचा उपप्रकार ओळखायचा आहे. स्थितिलता व कंटाळा या नामाचा उपप्रकार ओळखायचा आहे. इथे दिलेलं आहे पहा नाम आणि उपप्रकार. तर इथे स्थितिलता नाम येईल. स्थितिलता नाम आणि उपप्रकार ओळखायचा आहे. हा भाववाचक नाम आहे. स्थितिलता भाववाचक नाम. कंटाळा हा सामान्य नाम आहे. कंटाळा हा सामान्य नाम आहे. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने हा भाग आपण परिपूर्ण केलेला व्याकरणाचा. लक्षात घ्या. त्यानंतर स्वमत लिहायचं आहे. अंगचा आळस जाण्यासाठी शरीर व मनाचे ताजेपण कसे जपाल ते तुमच्या शब्दात स्पष्ट करायचं आहे. तर प्रश्न आपण आशयानुरूप समजून घ्यायचा आहे. विचार करायचा आहे आणि विचार आणि निरीक्षण शक्ती या माध्यमातून आपण स्वमत मांडणीस सुरुवात करायची आहे आणि ते आपण स्वतःच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर असो विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा भाग आपण परिपूर्ण केलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 या भागामध्ये आपण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. या भागामध्ये आपल्याला कवितेचा आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे. आकृती पूर्ण करा. कवीने पाखराला करावयास सांगितलेल्या गोष्टी. कवीने पाखरास करावयास सांगितलेल्या गोष्टी. तर पहिली गोष्ट लिहायची आहे आकाशी झेप घे. दुसऱ्या ब्लॉकमध्ये लिहायचं आहे सुखाचा आसरा सोड. सुखाचा आसरा सोड. तिसऱ्या कॉलममध्ये लिहा दूर विहार कर. चौथ्या कॉलममध्ये लिहा कष्ट कर. अशा कवीने पाखराला करावयास सांगितलेल्या गोष्टी आपण लिहिलेल्या. त्यानंतर चला पुढे. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला दुसरा भाग या ठिकाणी आपण
सोडवायचा आहे. घ्या. एक किंवा दोन वाक्यात शब्दात उत्तर द्या. एक किंवा दोन वाक्यात शब्दात उत्तर द्यायचं आहे. पोपटाचे राहण्याचे ठिकाण. पोपटाचे राहण्याचे ठिकाण लिहायचं आहे. जंगल आहे, पिंजरा आहे. जंगल किंवा पिंजरा कोणतंही एक स्वीकारायचं आहे. जंगल किंवा पिंजरा. पोपटाचे खाद्य डाळिंब असेल, पेरू असेल, हरभऱ्याची डाळ असेल, मिरची असेल, यापैकी आपण लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा भाग घ्या. खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा. खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा. तुझ कळते परीना वळते. तुझ कळते परीना वळते या शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करायचा आहे. तुझ कळते परीना वळते. तुला समजते पण कृतीत उतरवता येत नाही. तुला समजते पण कृतीत उतरवता येत नाही. तर अशा पद्धतीने हा भाग आपण घेतलेला आहे. त्यानंतर काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये या ठिकाणी सुखलोप झाली काया, हा कुठचा वेड्या घेसी आसरा, या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. तर कृतीचा अर्थ समजून घ्यायचा आहे. त्यातील भाव, विचार, अर्थ याची जी मांडणी आहे ती स्वभाषेत मांडणी करायची आहे. त्यानंतर घामातून मोती फुलले या विधानातून तुमचा अनुभव लिहायचा आहे. तो वरील प्रमाणेच त्या ठिकाणी अनुभव लिहायचा आहे, लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपण काही घटक घेतलेले आहेत. त्यानंतर यातला पुढचा भाग हा भाग क्रमांक 2 मध्ये आपण पाहणार आहोत. असो विद्यार्थी मित्रांनो, याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल असा आशावाद मी ठेवतो. आणि या ठिकाणी झालेल्या भागावर आपण नक्कीच चिंतन कराल आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा भाग नक्कीच उपयोगी पडेल अशी अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.